नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्हाला स्वामी समर्थांची खरी कृपा अनुभवायची आहे का? तुमच्या आयुष्यातील दुःख, कष्ट, अडचणी दूर व्हाव्यात असं वाटतं का? घरात सुखसमाधान आणि पैशांची वाढ व्हावी अशी इच्छा आहे का? जर तुमच्या मनातही अशी इच्छा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण अत्यंत पवित्र आणि दिव्य अशा विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. तो म्हणजे स्वामी समर्थांचा प्रकट दिन आणि त्या दिवशी नवीन सेवेकऱ्यांनी नित्यसेवेला सुरुवात कशी करावी. तर मंडळी, स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा साधा दिवस नाही. हा तो दिवस आहे जेव्हा स्वामी समर्थांनी या पृथ्वीवर प्रकट होऊन असंख्य भक्तांचे जीवन बदलले. म्हणूनच गुरुमाऊली आणि अनुभवी सेवेकरी सांगतात की या दिवशी घेतलेला संकल्प अत्यंत शक्तिशाली असतो. या दिवशी जर एखाद्या भक्ताने मनापासून स्वामींची नित्यसेवा सुरू केली तर स्वामी स्वतः त्यांच्या जीवनात कृपेचा वर्षाव करतात. अनेक सेवेकऱ्यांचे अनुभव असे सांगतात की त्यांनी स्वामीच्या प्रकटदिनी सेवा सुरू केली आणि काही महिन्यातच त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडले. काहींच्या घरात पैशांची कमतरता संपली, काहींना नोकरीच्या अडचणी दूर झाल्या, काहींच्या कुटुंबातील भांडणे शांत झाली आणि काही भक्तांना तर स्वामी समर्थ स्वप्नात दर्शन देऊन मार्गदर्शन करताना दिसले. म्हणूनच म्हणतात, स्वामींची सेवा सुरू करा आणि चमत्कार स्वतः अनुभवा. पण आता प्रश्न येतो की नवीन सेवेकऱ्यांनी नित्यसेवा कशी सुरू करावी, त्याची योग्य पद्धत काय आहे. तर मंडळी, आता आपण अगदी सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने ही सेवा समजून घेऊया. स्वामी समर्थांच्या प्रकटदिनी सकाळी शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्ताला म्हणजे पहाटे 4 ते 5च्या दरम्यान उठा. उठल्यावर प्रथम देवाचे स्मरण करा आणि मनात स्वामींचे नाव घ्या, जय जय स्वामी समर्थ असं. त्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. शक्य असेल तर पिवळे किंवा पांढरे वस्त्र घालावेत, कारण हे रंग सात्विक मानले जातात. यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती पूर्वेकडे ठेवा. देवासमोर चाफ्याची किंवा कोणतीही सुगंधी फुले अर्पण करावीत. त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावावा. यावेळी मन शांत ठेवून स्वामींच्या चरणी नमस्कार करावा. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे संकल्प. उजव्या हातात थोडे पाणी घ्यायचे आणि मनात स्वामी समर्थांचे स्मरण करून असा संकल्प करा की मी अमुक नावाची माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी आणि स्वामींच्या कृपेसाठी आजपासून नित्यसेवा सुरू करीत आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने मी ही सेवा नियमितपणे करीन. संकल्प झाल्यानंतर रोजची सेवा खूप सोपी आहे. रोज सकाळी स्वच्छ होऊन स्वामींच्या फोटोसमोर बसावे. प्रथम स्वामींना नमस्कार करून श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचे किमान 3 अध्याय वाचावेत. हे पारायण शांतपणे आणि श्रद्धेने करावे. पारायण झाल्यानंतर पंचपात्रातील पाणी देवाला अर्पण करावे आणि स्वामींचा अंगारा कपाळावर लावावा. यामुळे मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि स्वामींचे संरक्षण मिळते. यानंतर रोज शक्य तितका तारक मंत्राचा जप करावा आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे. गुरुवारी शक्य असेल तर 11 माळी जप करावा. रोज थोडा जप केला तरी स्वामींची कृपा मिळते. मंडळी, गुरुमाऊलींनी अण्णासाहेब मोरे यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की स्वामी समर्थांच्या प्रकटदिनी जर तिळाच्या तेलाचा दिवा लावून 11 माळा मंत्रजप केला तर स्वामींची कृपा अतिशय वेगाने मिळते. हा दिवा लावताना मनात स्वामींचे स्मरण करा आणि प्रार्थना करा की स्वामी माझ्या घरात सदैव वास करा. असं सांगितलं जातं की या दिवशी केलेली सेवा स्वामी लवकर स्वीकारतात. अनेक भक्तांचे अनुभव असे सांगतात की त्यांनी हा उपाय केला आणि काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात बदल दिसू लागले. काही भक्त सांगतात की घरात अचानक पैशांचे मार्ग खुले झाले. काहींच्या घरातील दीर्घकाळ चाललेले आजार कमी झाले. असे बऱ्याच भक्तांचे बरेच असे अनुभव आहेत. काहींच्या आयुष्यातले अडथळे संपून त्यांचा राजयोग सुरू झाला. म्हणूनच अनुभवी सेवेकरी म्हणतात, स्वामींची सेवा कधीही वाया जात नाही. पण मंडळी, सेवेत काही नियमही पाळणे खूप आवश्यक आहे. सेवा करताना मनात अहंकार नसावा. मी एवढी सेवा केली असा गर्व ठेवू नये. स्वामींना नम्रता आणि श्रद्धा प्रिय आहे. सेवा करताना शक्य तितकी शुद्धता राखावी आणि अस्वच्छ अवस्थेत पूजा करू नये. कधीकधी सेवा करताना अडचणी येतात, मन विचलित होते.
किंवा काही कारणाने खंड पडतो, पण घाबरू नका. स्वामी भक्तांची परीक्षा घेतात, पण शेवटी तेच भक्तांवर कृपा देखील करतात. म्हणून सेवा करताना धीर आणि विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मंडळी, जर तुम्ही स्वामी समर्थांचे नवीन सेवेकरी असाल तर यावर्षीच्या स्वामी समर्थ प्रकटदिनी नक्की नित्यसेवा सुरू करा. मनापासून संकल्प करा आणि किमान 41 दिवस सेवा करा. तुम्हाला स्वतः तुमच्या आयुष्यात बदल जाणवेल. मंडळी, इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी समर्थांची सेवा म्हणजे फक्त काही मंत्र म्हणणे किंवा पारायण करणे एवढंच नाही, किंवा सेवा म्हणजे फक्त मनापासून स्वामींवर विश्वास ठेवणे आहे. अनेक वेळा असे होते की आपण सेवा सुरू करतो, पण काही दिवसांनी मनात शंका येते, खरंच काही बदल होईल का? स्वामी माझं ऐकतील का? अशा विचारांनी मन अस्वस्थ होतं. पण अनुभवी सेवेकरी सांगतात की जिथे शंका असते तिथे कृपा थांबते, आणि जिथे विश्वास असतो तिथे स्वामी स्वतः मार्ग काढतात. म्हणूनच सेवा करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, तर ते आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखे आहेत. त्यांच्याशी मनातल्या गोष्टी बोला, तुमच्या अडचणी सांगा, आनंद सांगा. अनेक भक्त सांगतात की ते रोज स्वामींच्या फोटोसमोर बसून मन मोकळं करतात, आणि काही दिवसांनी त्यांच्या समस्यांचे उत्तर आपोआप त्यांना मिळायला सुरुवात होते. गुरुमाऊली आणि अनुभवी सेवेकरी सांगतात की स्वामींच्या सेवेत सातत्य ठेवणारा भक्त कधीही रिकामा राहत नाही. काही वेळा लगेच परिणाम दिसत नाहीत, पण अचानक एखाद्या दिवशी असा चमत्कार घडतो की भक्त स्वतः आश्चर्यचकित होतो. घरात सुख वाढतं, मन शांत होतं आणि हळूहळू आयुष्य बदलायला सुरुवात होते. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही स्वामींची नित्यसेवा सुरू करत असाल तर शक्य असेल तेव्हा गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा एखाद्या प्राण्याला अन्न द्या. कारण स्वामी समर्थांना दया आणि सेवा अत्यंत प्रिय आहे. एखाद्या भुकेल्या प्राण्याला अन्न दिलं, एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली तर स्वामी त्याचे फळ अनेक पटींनी परत देतात. काही भक्त सांगतात की त्यांनी फक्त एक साधा नियम पाळला, गुरुवारी कुत्र्याला चपाती दिली किंवा एखाद्या गरिबाला जेवण दिलं, आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर व्हायला लागले. म्हणूनच म्हणतात, स्वामींची सेवा म्हणजे केवळ पूजा नाही, तर दयाभावही आहे. मंडळी, जर तुमच्या मनात खरोखर स्वामी समर्थांबद्दल श्रद्धा असेल तर यावर्षी स्वामी समर्थ प्रकटदिनी नक्की नित्यसेवा सुरू करा. मनापासून संकल्प करा आणि स्वामींना सांगा, स्वामी माझ्या घरात सदैव वास करा, माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. विश्वास ठेवा, जेव्हा भक्त मनापासून स्वामींना हाक मारतो तेव्हा स्वामी कधीही दूर राहत नाही. स्वामी समर्थांची सेवा मनापासून केली जाते तेव्हा स्वामी भक्तांना कधीही निराश करत नाहीत. मंडळी, आता मी तुम्हाला एक असा अनुभव सांगणार आहे जो अनेक स्वामी भक्तांनी शेअर केलेला आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर तुमचा स्वामी समर्थांवरील विश्वास आणखी वाढेल. एक स्वामी भक्त होता. त्याच्या घरात खूप अडचणी होत्या. नोकरी स्थैर्य नव्हतं, घरात सतत ताणतणाव असायचा आणि आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती बदलत नव्हती. आणि एक दिवस त्या भक्तांना एका अनुभवी सेवेकऱ्यांनी सांगितले की तुम्ही स्वामी समर्थांच्या प्रकटदिनी नित्यसेवा सुरू करा, मनापासून संकल्प करा आणि किमान 41 दिवस सेवा करा. त्या भक्ताने मनापासून हा सल्ला मान्य केला. स्वामी समर्थांच्या प्रकटदिनी पहाटे उठून त्यांनी स्नान केले, स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला आणि मनापासून संकल्प केला, स्वामी आजपासून मी तुमची नित्यसेवा सुरू करीत आहे, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करा. त्यानंतर त्यांनी रोज जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जपायला सुरुवात केली आणि श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याचे पारायण सुरू केले. पहिले काही दिवस काही विशेष बदल दिसला नाही, पण त्या भक्ताने सेवा सोडली नाही. श्रद्धा आणि विश्वास ठेवून ते रोज सेवा करत राहिले आणि मग हळूहळू काही गोष्टी बदलायला लागल्या. घरातील वातावरण शांत होऊ लागले. ज्या कामासाठी आधी खूप अडथळे येत होते ती कामे सहज होऊ लागली. सुमारे 1 महिन्यानंतर त्या भक्ताला एक नवीन नोकरीची संधी मिळाली. ती नोकरी त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगली होती. घरातील आर्थिक अडचणी हळूहळू कमी होऊ लागल्या. कुटुंबात आनंद आणि समाधान वाढू लागले आणि एक दिवस त्या भक्ताला स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन झाले. स्वामी शांतपणे उभे होते आणि त्यांनी फक्त एवढेच सांगितले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मंडळी, हा अनुभव फक्त एका भक्ताचा नाही,
असे हजारो अनुभव स्वामी भक्त सांगतात. कारण स्वामी समर्थांची सेवा जेव्हा मनापासून केली जाते तेव्हा स्वामी भक्तांना कधीही निराश करत नाही. म्हणूनच मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, दुःख असेल किंवा काही समस्या असेल तर स्वामी समर्थांच्या प्रकटदिनी नक्की नित्यसेवा सुरू करा. मनापासून स्वामींचे नाव घ्या, सेवा करा आणि विश्वास ठेवा, स्वामी योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात. म्हणूनच मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते, जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, दुःख असेल किंवा काही समस्या असेल तर स्वामी समर्थांच्या प्रकटदिनी नक्की नित्यसेवा सुरू करा. मनापासून स्वामींचे नाव घ्या, सेवा करा आणि विश्वास ठेवा. स्वामी योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात. आणि मंडळी, जर तुम्ही स्वामी समर्थांवर खरोखर प्रेम करत असाल तर आत्ताच कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्वामींच्या सेवेचा लाभ मिळेल. मंडळी, स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून विश्वास ठेवा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. आणि स्वामींचा अनुभव हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा आणि नवीन सेवेकरी घडवत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.